नमस्कार. कधी विचार केलाय का आपण अनेकदा नकळत हातांची घडी घालतो किंवा बोटं एकमेकांत गुंफतो, बरोबर? यामागे काही गूढ कारण असेल का? चला तर मग आजच्या या सादरीकरणात आपण मुद्रा विज्ञानाची रहस्य उलगडूया. आपल्या शरीराच्या याच नैसर्गिक प्रवृत्तींमागे नेमकं कोणतं विज्ञान दडलंय ते आज आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तुम्ही पाहिलं असेल, आपण झोपताना किंवा देवापुढे हात जोडताना आपले हात आपोआप एका विशिष्ट स्थितीत येतात. हे असं का होतं? ही काही फक्त सवय नाहीये, तर मानवी शरीराची ही एक अत्यंत नैसर्गिक प्रवृत्ती आहे. याबद्दल जगभरात नेहमीच कुतूहल राहिलंय आणि ह्यामागे एक खूप सखोल असा अर्थ दडलेला आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण प्रामुख्याने 4 गोष्टी पाहणार आहोत. दैनंदिन जीवनातली काही अज्ञात रहस्ये, मुद्राविज्ञान आणि आपली 5 तत्वे, 5 अतिशय शक्तिशाली अशा योगमुद्रा आणि श्वास, शरीराची स्थिती व ऊर्जा यांचा एकमेकांशी असलेला संबंध. हे प्राचीन ज्ञान आपण अगदी सहजपणे समजून घेऊया. सगळ्यात आधी पाहूया आपला पहिला भाग, दैनंदिन जीवनातील लपलेली रहस्ये आणि मुद्रा. आपल्या अतिशय साध्या वाटणाऱ्या सवयींच्या मागे एक प्राचीन विज्ञान कसं दडलेलं आहे ते आता आपण पाहूया. तुम्हाला माहितीये, आपण जेवताना हाताचा जो घास करतो त्याला मुकुल मुद्रा म्हणतात. तसंच आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा दोन्ही हातांची ऊर्जा एकत्र येत असते आणि झोपताना बोटं एकमेकात गुंफल्याने मेंदूला छान आराम मिळतो. योगशास्त्रानुसार सांगायचं तर या केवळ सवयी नाहीत, तर आपलं शरीर स्वतःची ऊर्जा कशी नियंत्रित करायची हे अगदी अचेतनपणे जाणत असतं. कमाल आहे ना? आता वळूया दुसऱ्या भागाकडे, मुद्रा विज्ञान आणि 5 तत्वे. हे आपल्या शरीराचं एक प्रकारचं कंट्रोल पॅनल कसं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. मुद्रा हा मुळात एक संस्कृत शब्द आहे. याचा सोपा अर्थ होतो ऊर्जेला सील करणं किंवा शरीरात तिला योग्य दिशा देणं. बघा, योगशास्त्र असं मानतं की आपलं शरीर म्हणजे फक्त हाडांचा आणि मांसांचा गोळा नाहीये, तर ती एक अत्यंत प्रवाही आणि गतिमान अशी ऊर्जा प्रणाली आहे. आणि खरी गंमत म्हणजे ह्या प्रणालीची चावी अक्षरशः आपल्याच हातात आहे. आता ही माहिती खूपच रंजक आहे. आपली हाताची 5ही बोटं वेगवेगळ्या तत्वांशी जोडलेली आहेत. अंगठा म्हणजे अग्नी, तर्जनी म्हणजे वायू, मधलं बोट म्हणजे आकाशतत्व, अनामिका म्हणजे पृथ्वी आणि करंगळी म्हणजे जलतत्व. जेव्हा आपण ही बोटं वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना जोडतो तेव्हा शरीरातल्या ऊर्जेचा प्रवाह बदलत असतो. याच ऊर्जेला दिशा कशी द्यायची हे पाहण्यासाठी आता आपल्या तिसऱ्या भागाकडे वळूया. इथे आपण पाहणार आहोत 5 अत्यंत शक्तिशाली अशा योगमुद्रा. सगळ्यात आधी येते ती ज्ञानमुद्रा. यात काय करायचंय तर फक्त अंगठा आणि तर्जनीची म्हणजे पहिल्या बोटाची टोकं एकमेकांना जोडायची आहेत आणि उरलेली 3 बोटं अगदी सरळ ठेवायची आहेत. खूप सोपी स्थिती आहे ही. आता याचे फायदे काय आहेत? तर यामुळे मन एकदम शांत होतं, एकाग्रता वाढते आणि डोक्यातली जी सततची अस्वस्थता असते ना, ती कमी होते. दिवसातून फक्त 5 ते 10 मिनिटं जरी याचा सराव केला तरी सखोल ध्यान आणि मानसिक स्पष्टता मिळायला खूप मोठी मदत होते. दुसरी आहे पृथ्वी मुद्रा. इथे आपल्याला अंगठा आणि अनामिका म्हणजेच करंगळीच्या शेजारचं बोट एकमेकांना जोडायचं आहे. ही मुद्रा पृथ्वी तत्वाशी जोडलेली आहे आणि तिच्या नावाप्रमाणेच ती अगदी अचूक काम करते. जेव्हा कधी तुम्हाला शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर वाटेल तेव्हा ही मुद्रा एका नांगरासारखं काम करते. ही शरीरात स्थिरता आणते, ऊर्जेला जमिनीशी जोडते आणि शारीरिक कमजोरी दूर करायला मदत करते. ज्यांना सतत चंचल किंवा अस्वस्थ वाटतं त्यांच्यासाठी ही अगदी परफेक्ट आहे. त्यानंतर येते वरुण मुद्रा. यामध्ये अंगठा आणि आपली करंगळी एकत्र जोडायची असते. जसं याच्या नावातच दडलंय, याचा थेट संबंध शरीरातल्या जलतत्वाशी म्हणजेच पाण्याशी आहे. जलतत्वाला सील केल्याने काय होतं तर हे शरीरातल्या पाण्याचं संतुलन राखतं, त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावनांचा प्रवाह सुरळीत करतं. शारीरिक आणि भावनिक या दोन्ही पातळ्यांवर संतुलन मिळवण्यासाठी ही मुद्रा नक्कीच फायदेशीर ठरते. चला थोडा पुढे जाऊया. ही आहे हृदय मुद्रा. याची बोटांची स्थिती थोडीशी वेगळी आहे बरं का. यात पहिलं बोट म्हणजे तर्जनी दुमडून अंगठ्याच्या मुळाशी ठेवायची आणि मधली 2 बोटं अंगठ्याच्या टोकाला जोडायची. करंगळी मात्र सरळ ठेवायची. नावाप्रमाणेच ही मुद्रा हृदयाची ऊर्जा संतुलित ठेवण्याचं काम करते. मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि भावनांना खोलवर शांत करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त मानली जाते. थोडक्यात सांगायचं तर मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे. आणि ही आहे आपली 5वी मुद्रा, आदी मुद्रा. अंगठा तळहाताच्या आत घ्यायचा आणि उरलेली 4ही बोटं त्याच्यावर हलकेच मिटून घ्यायची. तुम्ही पाहिलं असेल,
लहान मुलं झोपताना अनेकदा अशाच स्थितीत असतात. अतिशय नैसर्गिक आणि आरामदायी अशी ही स्थिती आहे. रोज झोपण्यापूर्वी फक्त 2 ते 5 मिनिटं जर तुम्ही ही मुद्रा केलीत तर तुम्हाला खूप सखोल शांतता जाणवेल. शांत झोप लागण्यासाठी आणि पूर्णपणे रिलॅक्स होण्यासाठी हा खरोखरच एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. आता आपण आलो आहोत चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे, श्वास, शरीराची स्थिती आणि ऊर्जा. बघा, फक्त बोटांची स्थिती पुरेशी नसते, तर तिला योग्य शारीरिक संदर्भाची जोड दिली तरच या मुद्रा खऱ्या अर्थाने प्रभावी ठरतात. याचंच हे एक उत्तम उदाहरण आहे. नुसत्या हाताच्या मुद्रा करण्यापेक्षा जर पाठीचा कणा सरळ ठेवून आणि श्वासाची योग्य लय साधून या मुद्रा केल्या तर ऊर्जेचा प्रवाह कित्येक पटींनी वाढतो. त्यामुळेच मुद्रेचा पूर्ण फायदा आपल्याला मिळतो. तर मग याचा संपूर्ण सराव नेमका करायचा कसा? अगदी सोपा आहे. योग्य मुद्रा करा, डोळे बंद करा, अतिशय संत श्वास घ्या आणि फक्त त्या श्वासाचं निरीक्षण करा. कोणताही ताण घ्यायचा नाहीये. बऱ्याचदा फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष देणं हाच सर्वात शक्तिशाली सराव ठरू शकतो. योग केवळ शरीराबद्दल बोलत नाही, तर तो मन, ऊर्जा आणि चेतनेबद्दलही बोलतो. हा विचार किती सखोल आहे ना? यासाठी आपल्याला कोणत्याही महागड्या उपकरणांची अजिबात गरज नाही. ही हजारो वर्ष जुनी परंपरा आजही तितकीच जिवंत आणि उपयुक्त आहे, कारण ती आपल्याला आपल्याच आत डोकावण्याची एक उत्तम संधी देते. आपल्या स्वतःच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्याची ही साधीशी पण प्रभावी शक्ती खरंच थक्क करणारी आहे. विचार करा, आपले हात नकळत अजून किती रहस्य लपवून ठेवत असतील. जर हे विश्लेषण तुम्हाला माहितीपूर्ण वाटलं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. अशाच काही नव्या आणि रंजक माहितीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत निरोगी